नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्टफ इडली। त्यासाठी लागणारे साहित्य जे आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला तयार इडलीचं पीठ, तेल, उकडलेला बटाटा, हा बटाटा मी उकडून बारीक चिरून घेतलाय, आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट, मीठ, हळद, जिरे, मोहरी। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला स्टफिंग बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे। ते यात घालून घ्यायचं थोडंसं तेल। तर तेल जरा गरम होऊ द्यायचं। आता आपलं तेल गरम झालं, तर यात घालून घ्यायची आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट 1 चमचा, हळद पाव चमचा। आता यात आपल्याला हे बटाटे घालून घ्यायचे। तर यात घालायचं चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र झालं की गॅस बंद करून हे स्टफिंग आपल्याला थंड करून घ्यायचं। आता आपले स्टफिंग थंड झालंय। याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे, पण त्याआधी आपण इडली पात्र गॅसवर ठेवूया आणि पाणी गरम करायला ठेवूया। तर यात ओतणार आहे मी 1 तांब्या पाणी। आता हे आपलं पाणी गरम होतंय, तोपर्यंत आपण या स्टफिंगचे गोळे बनवून घेऊया। त्या स्टफिंगचे आपल्याला असे चपटे गोळे बनवून घ्यायचे। असेच आपण सगळे गोळे आधी बनवून घेऊया। आता आपले सगळे गोळे बनवून तयार आहेत। आता आपण इडली करायला घेऊया। त्यासाठी मी इडली पात्र घेतले, त्याला आपण थोडंसं आधी तेल लावून घेऊया। ते यात घालून घ्यायचं आपल्याला इडलीचं पीठ। आपल्याला असं पसरवून घ्यायचं। आता या सगळ्यावर आपल्याला हे गोळे एक एक करून ठेवायचे आणि पुन्हा ह्याच्यावर आपल्याला इडलीचं पीठ पसरवून घ्यायचं। आता इडली पात्र आपण वाफवायला ठेवूया आणि अशाच आपण आता सगळ्या इडल्या बनवून घेऊया। आता 10 मिनिटं मी इडली छान वाफवून घेतले। आता आपण पाहूयात आपली इडली तयार आहे की नाही ते। आता आपली इडली पण छान वाफवली गेली। आता आपण गॅस बंद करायचा आणि ह्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। अशा प्रकारे तयार आहे आपली स्टफ इडली। तुम्हाला जर याची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।